अमरावती शहरातील सर्व अवैध पब येत्या 2 दिवसात बंद करा, अन्यथा प्रशासनाची खबरही असा सज्जड अल्टिमेटम शनिवारी रात्री राजापेठ पोलीस ठाण्यात धडकलेल्या अमरावती शहरातील सर्व पब मध्ये खुलेआम नंगा नाच व नशाखोरी सुरू असून यामुळे अमरावतीच्या संस्कृतीला धोका निर्माण झाले असल्याचे दाखलेही यावेळी संतप्त पुढाऱ्यांनी पोलिसांना दिले। जवळजवळ 4 ते 5 वाजता अतिशय तारुण्यातले लोक, वयातले लोक, मुलं मुली त्या पबमध्ये धिंगाणा घालतात आणि या धिंगाण्याच्या विरोधात आज काही लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या। आमच्या लोकांनी त्या संदर्भात पोलिसांनी त्यांना बोलावलं, परंतु माझा पोलिसांना विनंती आहे की आपण आपलं काम सोडून, आपलं कर्तव्य सोडून तुम्ही ते पब बंद न करता आमच्या लोकांना बोलावतात, आमच्या जे लोक आंदोलन करतात त्यांना बोलावतात, परंतु चोरांना बोलवत नाही। म्हणून माझा पोलिसांवर आक्षेप आहे तर या 2 दिवसात आपण ते पब बंद करावे, अन्यथा आम्ही ते आंदोलन हाती घेऊ आणि ते पब बंद करू। आज राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना, त्याच्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या सर्व संघटनांनी, आंबेडकरी संस्था यांनी सर्वांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये येऊन माननीय DCP साहेब यांना विनंती केली आहे की अमरावतीच्या संस्कृतीचा जो ऱ्हास या समाजकंटकांनी चालवलेला आहे त्यांच्यावर आळा घालण्यासाठी सर्व सामाजिक संघटना, हिंदू संघटना एकत्रित येऊन तो ऱ्हास कमी करेल। येणाऱ्या 3 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही त्यांना दिला आहे किंवा शहरात जे तारुण्य पिढीचा दुरुपयोग करून त्यांना ड्रग्सच्या आहारी घालून आणि जवान तरुणींना त्या पबमध्ये ओढवून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यामुळे या संस्कृतीचा पूर्ण ऱ्हास होत आहे। आमच्या माता भगिनी किंवा बाहेरून शहरात शिकायला येणाऱ्या ज्या तरुणी आहेत त्यांना पण त्या पबमध्ये ओढण्याचा प्रयत्न चालू आहे। धर्मविशेषचे लोकांकडून ह्या सर्व कारवाया होत आहे, म्हणून या पबवर किंवा या असल्या डान्स बारवर कारवाई करण्यासाठी आम्ही आज CP साहेबांना, DCP साहेबांच्या माध्यमातून निवेदन दिलेले आहे। येणाऱ्या 48 तासात जर त्या पबवर कारवाई झाली नाही आणि संपूर्ण शहरातले पब बंद झाले नाहीत तर येणाऱ्या 4 दिवसात सर्व हिंदुत्ववादी संघटना मोठे आंदोलन उभं करून या पब आणि या डान्स बारच्या विरोधात कारवाई करेल अशी मी। हे बंद झाले पाहिजे व त्यांना जे परवानगी आहे किंवा नाही याची शहानिशा करून ते जर परवानगीधारक नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व बंद करण्यात यावी, जेणेकरून आमच्या अमरावती शहरातली जे सांस्कृतिक वारसा लाभलेली आहे, संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांची अमरावती जिल्हा आहे, यांची संस्कृती हे गालबोट लागत आहे। याला आळा बसण्यासाठी आम्ही आज आंदोलन करणार होतो, पण आम्हाला आंदोलन करण्याच्या अगोदरच DCP साहेब श्री शिंदे साहेब यांनी आम्हाला इथं राजापेठ पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलेले आहे। आता त्यांनी आम्हाला बुधवारपर्यंत वेळ दिलेला आहे का मी पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे त्यांची परवानगी जी आहे ते तपासतो आणि त्याच्यानंतर त्यांचे जर डॉक्युमेंट नसतील तर त्याच्यावर कारवाई करतो। आमचं एवढंच म्हणणं आहे का जे अश्लीलता आणि MD तिथे लहान मुलांना व लहान नाबालिग मुली आहे ह्या तिथे खराब करण्यात येत आहे। अमरावती शहरातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे का याच्यानंतर आता जे बुधवारच्या नंतर जर हे पब चालले आणि तिथे जर MD तर नियमाबाहेर पब जर चालू असेल 2-2, 3-3 वाजेपर्यंत तर अमरावती शहरातले जे भीम ब्रिगेड, भीम आर्मी, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, बजरंग दल, श्रीराम सेना ह्या सर्व हिंदूवादी आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना मिळून आम्ही तिथे आंदोलन करू। ते आंदोलन तीव्र प्रकारचं असू शकते आणि उग्र प्रकार जाऊ शकते। याची जर कायदा व सुव्यवस्था अबाधित झाली तर याला जबाबदार प्रशासन जबाबदार राहील, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी।